काय राजकीय आरक्षणाचा विषय 10% नाही. आम्ही त्याच्यासाठी नाही म्हणत. जे ओबीसीना फायदे आहेत ते मराठ्यांना झाले पाहिजे, कारण मराठा सुद्धा ओबीसीचे कुणबी आणि मराठा एकच. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला केंद्रातही फायदा झाला पाहिजे, केंद्रीय नोकरी मिळाल्या पाहिजे, केंद्रीय कॉलेजही मिळाले पाहिजे आणि राज्यातही मिळालं पाहिजे. तो आमचा अधिकार आहे. आमच्या लेकरांनी मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ नये का होऊ नये? मान्य करायचा विषय, गफलत नको. 10% मान्य करायचा विषय मान्य करतो. ओबीसी आरक्षणात 10% घ्या, कॅप वाढवा, तिकडं बोंबला ना. इथं जातीचं कल्याण होईल ना. मी उलशिक बोललो तुमच्या नेत्याला आणि त्या पक्षाला, तर एवढं जिव्हारी लागलं. बोला जरा कचा कचा. मागाशी तर झाली मराठ्या जात, घ्या ओबीसी आरक्षणात त्यांना आता वाढवा कॅप. चला मोदी साहेबाकडे सगळे वाढवा ना. त्या 2-250 जणांना होईल ना ती. पण आमच्या मागणीपासून मी नाही हटत. ओबीसी आरक्षणातून सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी ठाम आहे, त्याच्यावर मरुस तर तुमच्यावर अटक करण्यात यावी अशी मागणी करणार. आता तुमचा बॉस करायला ना मला बंधू. तुम्ही कशाला लोड घेता म्हणा भाऊ? मला करायला ना मराठी बी करणार आहेत त्यांच्यावर. पण आम्ही बघतोय काय काय करते ते. अख्ख्या राज्यातून त्यांनी 6 महिने फसवणूक कशी केली आणि कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी केली, कोणते सचिव आले होते, कोणते अधिकारी आले होते, सगळ्यावर गुन्हे दाखल होणार. आणि अख्ख्या राज्यातून फक्त कुणीच आणखीन कागद मराठ्यांनी बाहेर काढलेलं नाही. 5-7 दिवस हे शांत चित्ताने बघताय. आणि मराठ्यांनाही मी तसं आवाहन केलेले, शांत चित्ताने आपण बघू जरा काय करते यांची मजा घेऊ थोडी. कारण यांनी आपली 6 महिने मजा घेतली. ते जसं करते तसं सगळे रूल प्रक्रिया होणार आहे. टोटल कुणी सुटणार नाही. त्यांच्यावर 420 होतो. हा 120 बसतोय त्यांच्यावर. सामूहिक सगळेजण मिळून आमच्यावर कट रचून आमची फसवणूक केली. कसं काय 120 बसत नाही बघतोच ना आम्ही. हा त्याला बी 10 वर्ष शिक्षा आहे. त्याला काय चलून द्या कवर. ओके, धन्यवाद. चलो ते पुढचं बघू. आज शुकरायचं ना, मी शुकरायचं तुमचं म्हणणं आहे ना, म्हणून एवढा घाट घातलाय तुम्ही. चौकाशा जेलला टाकणं. 50% आत घ्यायचं असेल ओबीसी आरक्षणात तर मागास सिद्ध असायला लागतं. पुन्हा तेच त्याच्या विषयावर आलो. झाला सिद्ध. आता तुमचं म्हणणं आहे 50% आत 10% बसत नाही. इकडे बडबड करायला कशी जमते? मंत्र्याला ना आमदाराला धरणं धारेवर तो आहे ना, त्याला जाण म्हणत दिल्लीला मोदी साहेबाकडे वाढव ना कॅप, कर ना 102, 103 घटना दुरुस्ती. आणि जर केली तर द्या ना अधिकार. राज्य मागासवर्ग आयोग सांगतो, केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो ना की जी मागास सिद्ध जात झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. आमच्याकडे अहवाल तर द्या. हंसराज आहिर साहेब बोलले ना, आमच्याकडे केंद्रानं अहवाल तर द्या, आम्ही वाढवतो कॅप. दिला का सरकारनं? 50%ची कॅप उठवली तर तुम्ही हे 10% आरक्षण स्वीकारायला पण सगळ्या सोयऱ्यापासून लांब जाणार नाही. तुम्हाला स्वीकारायचंच ना. 10% ओबीसी आरक्षण घेतलं स्वीकारायला काय हरकत आहे? असं काय म्हणा, जे ओबीसी आरक्षणात 10% येणार आहे ती स्वीकारायला हरकत काय? ती ओबीसीच जाणार. सगळे सगळ्यांचं राहतं काय मुद्दा? ते बघू त्या टायमाला. आम्हाला वाटलं आम्ही शिल्लक राहिलो तर ते सगळ्या जातीसाठी, नुसतं मराठ्यासाठी नाही. ती नाही, पण त्याचा प्रश्नच येत नाही ना. जर तुम्हाला 10%तलं आरक्षण 50%ची कॅप नाही, त्याच्यापासून नाही हटू शकत मी. त्याच्यापासून मी हटू शकत नाही. ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांच्या मागणीपासून हटू शकत नाही. प्रश्न एवढाच आहे, ते सगळ्यांना घ्यायचं नाही. ते 2-250 जणांसाठी त्यांच्यासाठी केले. त्यांनी त्यांच्यासाठीच मरमर चालली माहिती. ते मान्य करा म्हणतात ना, करतो. पण ते 10% ओबीसी आरक्षणात तो मराठा घेणार नाही, कारण ती आमची मागणीच नाही. आमची मागणी ओबीसीतून सगळ्या सोयऱ्याची. त्यामुळे तिच्यापासून आपण हटत नसतो. ते 2-3 लोकांची मागणी आणि 2-250 लोकांना लागतात फक्त ती तेवढ्यासाठी. पण त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय. ते उडणार आहे. त्यापेक्षा मागास सिद्ध जात झाली 50%च्या आत घ्या ओबीसी आरक्षणात, त्यांचं कल्याण होईल. मी हटत नसतो. फक्त मला मान्य करायचा विषय त्यांचा, तर मी ते 10% मान्य करतो. पण त्याला ओबीसी आरक्षणात घ्या. पण सगळ्या सोयऱ्यापासून आणि ओबीसी आरक्षणापासून जेललाच नाही, कुठं टाकलं तरी मी हटत नाही म्हणजे नाही. पाटील करायला बराच वेळ जाणार आहे आणि तुम्ही लगे रात्रीतून लावा म्हणतात. सरकार कसं लावू शकते हे सर्वसामान्यांना कळतं. तुम्ही सरकारला वेळ का देत नाही, किंवा सरकार तुम्हाला वेळ का सांगत? 16 ते 29 15 दिवस झाले. किती दिवस लागत असतील त्याला हरकतीला? 15 दिवसापेक्षा किती पाहिजे वेळ तुम्हाला? तर सगळ्या जवळपास 14 राज्यांचा विषय त्याच्यात आतमध्ये येतो. मग केंद्र वाढायला तयार नाही. मारता का मराठ्याला? म्हणा फाशीवर देता का? लय नेत्याला बोलायला लागलं, मराठ्याने शहाणे व्हा. नेत्याला बोललं म्हणून यायला लागलं तर ओबीसी आरक्षणात घ्यायला लावायला काय अडचण आहे? आता आमदाराला मंत्र्याला आरड ना तो आहे नेत्याकडे जाऊ.
इकडं काय थाट करतो? जाय ना तिकडं आता. हो द्या ना केंद्रातल्या सगळ्या राज्यातल्या लोकांचं चांगलं हो द्या. वाढवा कॅप. इथले 2-250 घेतील महाराष्ट्रातले, बाकीच्या राज्यातले सगळे लोक घेतील. हो द्या ना 15-16 राज्याचं कल्याण. तिथं कसं दुखत? आणि आमच्या नेत्याला बोलल्या, तो नेत्याला बोलतो जाती चांगलं व्हायला लागलं पोराचं पिढ्याना पारचं. ते बघ ना आधी. मी काय जाणून बुजून बोलत नाही. 6 महिने झालं मला येड्यात काढायला लागले, तर माझ्या जातीला येड्यात काढायला लागले. तुला मंत्री करते नाही खामला पद देते, तुला आमदार करते, तो होशील एका दिवसात मोठा. मग जात लागले ना, वय वाट लागली त्यांची, इकडे घालून वाटवलं पूर्ण काढी लागली त्या पोरांची. त्यांचं जीवन कसं जगत येते माहिती आहे तुम्हाला? उचिक नेत्याला बोललो तर काय बोलायला लागला? फडा 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 बोल ना. आता तिकडं मागा सिद्ध जात झाली, ओबीसी आरक्षणात 10% घ्या. बघ मराठी बी तो ऐकतेत का नाही? माझे साहेब मराठीत लांब जात नसते. मराठ्यासाठी लढतोय. तुम्ही मराठीला बरबाद करून टाकले, लक्षात असू द्या. ओबीसी आरक्षणापासून हटतच नाही. पाटील 2 दिवस अंगावर घेऊ नका ही विनंती माझी. तुमच्या भाषेमुळे आधी छगन भुजबळ यांना त्रास झाला. त्याला काय याचा त्रास होतोय त्याला, त्याचं जाऊन द्या तिकडे. आता सुद्धा तुमच्या भाषेवर बरेच टीका टिप्पणी होत आहेत. का नेमकी तुम्ही अशी भाषा वापरता? का तुमचा हा स्वभाव आहे का तुमची बोली भाषा? अरे बाबा त्याच्याकडून अपेक्षितच आहे. मी शेतकऱ्याचा पोरग आहे, मला शुद्ध येत नाही. आणि शुद्ध बोलायला एखादा अनुसार होकलत मग काय करू? मग चालू आहे दमका जसा आहे तसा. पण कायद्याला धरून नये. फक्त शब्द मराठ्याचे की मराठी भाषेचे, पण ते कायद्याला धरून येत. यातला कायदा सोडून असताना तर आंदोलन इतके दिवस चाललं नसतं. हेही सांगतो तुम्हाला, हे कायद्याला धरून येत. फक्त हे आता मी ग्रामीण भागात राहिलेलो आहे तसं आहे. आणि त्याला कशाचा त्रास होतो? ते गटपटाचं नाव काढून त्याला कशाचा त्रास होतो? पण तुम्ही इकडे 2 नेते गुलाल उधळला. आरक्षण मिळाल्याशिवाय घराचा उंबरा चढणार नाही असं म्हटलं. तुम्ही घराचा उंबराही चढला. मग आरक्षण भेटलं का नाही भेटलं? तुम्ही गुलाल उधळला तर मग आता उपोषण वगैरे ही जी टीका होते त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? टीका काय ते फेक अकाउंट लिहितं त्याकडे काम नाही काही. लोक जे बोलतात राजकीय नेते, हा ना, त्यांनीच केलं ना. मग त्यावेळेस म्हणले विधानसभा नाही. आणि खरं आहे, एखाद्या कायद्यात बदल करायचा असला तर दादा आधी सूचना लागते अगोदर. त्याच्याशिवाय हरकती मागितल्याशिवाय ती कायद्यात रूपांतर नाही करता येत. आधी सूचना काढली मराठ्यांनी, आणि पण तिथंच सांगितलं होतं ठासून मराठ्यांसमोर, मुलालाचा अपमान करू नका शिंदे साहेब. माझ्या समाजाकडूनच होतं. आजही उद्या राहणार. आधी सूचना निघाली, अंमलबजावणी राहिली. 10 मिनिटाचं काम आहे. अधिवेशनात सुद्धा गरज नाही. कॅबिनेटने जरी मंजुरी दिली तरी उद्या सकाळी कायदा लागू होतो. कारण कायद्यात दुरुस्ती करायची. 2001, 2000 आणि 2001च्या ओबीसीच्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायची. गेला मराठा समाजात. पाटील सरकार सतत सांगतंय 6 लाख जलांगे फक्त निमित्त. भाजपाचे टार्गेट मात्र मुख्यमंत्री शिंदे आहेत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. नाही, राजकारणावर नाही बोलणार मी. फायदा उचलेणारातला पोरगा नाही. हा, मला काँग्रेसमधला बोलला तरी मी विजय वडेट्टीवार साहेब बोलले होते, मी नाही सोडलं. काँग्रेस बोललं मी सोडत नाही. राष्ट्रवादी बोललं सोडत नाही. शिवसेना बोललं आरक्षणाच्या विरोधात म्हणतो. शिवसेना असो, दुसरी शिवसेना असो, शिंदे साहेब सुद्धा बोलले होते. भाजप नाही. मराठा आरक्षण आणि माझ्या मराठ्याविषयी बोललं मला सर्व. ही माझा पहिल्यापासूनचा प्रामाणिकपणा आहे, समाजावरचा निष्ठा आहे. मला समाजाबद्दल आणि छत्रपतीबद्दल बोललं की मी सहनच नाही का. मग मला फासावर जायची वेळ आली तरी चाल. तुम्ही माझ्या समाजाविषयी बोला. तुम्ही समाज म्हणून समाजाच्या पाठीशी उभा राहा. समाजाचं चुकत असलं तर कानाला बंदा. समाज मागणी करतोय, त्या लेकरांचं वाटोळं व्हायला लागलं. ती ओबीसी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळून कल्याण होणार आहे. आणि तुम्ही नेत्या कोण बोलताय? आपण सोबत उभा दिसताना बघत नाही. नाही, आता ते असतील नसतील त्यापेक्षा मी काय बघितलं नाही. पण माझा समाज ठाम आहे की आजही मला सिद्ध झालेले उद्याही होणार आहे. यांना नुसतं मला अटक करू द्या. ज्या जेलमध्ये असेल किंवा ज्या रस्त्यानं जाणार आहे त्या रस्त्यावरती करोडो लोक तुम्हाला दिसणार आहे बुखार तालुक्यात. यांना त्यावेळेस यांच्या पायाखाली जमीन सरकणार आहे. आता मात्र भयानक, कारण मी दोषी नाही. मी गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. आयुष्य मी पणाला लावलंय माझं, आणि माझ्या जातीला मिळालंय सुद्धा. खूप पोरांचं कल्याण झालंय. गावाची गावं आरक्षणातली निघली, त्यामुळे गावात लोकांचं कल्याण झालंय. त्यामुळे ती गावं, तो 1.5 करोड लोकांना आतापर्यंत जवळपास आरक्षण मिळालं असं त्या माध्यमातून, 57 लाख नोंदीच्या माध्यमातून ते लोकांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालंय. राहिलेल्या मराठ्यांना आरक्षण मागतो. मी हटत नाही. एक जीव गेला तरी चालेल. या समाजासाठी माझा जीव अर्पण करायला तयार आहे. मी मरायला सुद्धा तयार आहे. पण समाजाच्या पदरात आणि लेकरावर डोक्यावर मराठ्यांच्या गुलाल टाकल्याशिवाय मी हटतच नाही. हा सत्ता तो आता दे ना, बनव तुला जसले अहवाल बनवायचे तसले बरे.
तुला जशी यंत्रणा वापरायची तशी वापर. मी हटतच नाही तर काही झालं तर नाही हटत. पण हे फिक्स झालं साहेब मध्ये अहो इतक्या झटपट विधानसभा अध्यक्षांनी लगे मंजुरी पण दिली यासाठी झटपट, आणि लगे खाली टाळ्या वाजवून त्या बाकडं ठोकून लगेच सगळ्यांनी एकमत बी दाखवलं. आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं बी, विधानसभा अध्यक्ष महोदय तुम्ही जी अंमलबजावणी केली, जी मंजुरी दिली त्याची तातडीनं अंमलबजावणी होईल, आता थोडं मागं जा. मला वाटतं अंदाजे हिवाळी किंवा पावसाळ्या अधिवेशन मुंबईत सुरू होतं. त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी आणखीन एका मला वाटतं कुणीतरी मागणी केली होती, मला वाटतं छगन भुजबळांनी किंवा कुणीतरी, SITची स्थापना करा. तर त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पोलीस बांधवांचा व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे, यासाठी स्थापन करण्याची आवश्यकता नाही. पण सभागृहाचं जर म्हणणं असलं त्याच्यासाठी स्थापन करू. पण पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही सखोल चौकशी केलेली आणि काही आवश्यकता SITची नाहीये, तसा अहवाल मला प्राप्त झालाय. मागच्या अधिवेशनात बोलतो ते मराठी काढायला लागलेत क्लेपात्याच्या बाहेर. आणि आता या काय की मी 10% स्वीकारीना, तू केसेस करायला लागला, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करीना म्हणून मी फळाफळा बोललो. एक शेतकऱ्याचा पोरग आहे बोललो तर एका मिनिटात तो SIT स्थापन केली. स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या जातीच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघालास. आणि देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांबद्दल विश्वास आहे, आदर आहे असं म्हणतात. देवेंद्र फडणवीसना मात्र तुम्ही एकेरी भाषेत बोलता. या दोन नेत्यांबद्दल तुमचं असं वागणं वेगवेगळं का बरं आहे? 6 महिन्यात बोललो का नाही. एक शेतकऱ्याचं पोरग गोरगरिबासाठी लढतंय, एका अधिवेशनात म्हणता SITची गरज नाही, आणि दुसऱ्या अधिवेशनात खुन्नस मराठ्यांविषयी काढायची. मी काटा आहे मराठ्यांचा त्यांच्या मधला काढायचा, याला जेलमध्ये टाकायचं, याला सडाला लावायचं, नसता 10% मान्य करा. ही भूमिका बरी आहे का? मान्य न्यायालय सांगतं रास्ता रोको करायला तुम्हाला अधिकार आहे, पण शांततेत करा, आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तसा निकाल आहे तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राज्यभर पोरांवरती. आम्हाला मान्य न्यायालयाने 13 मार्च तारीख दिली. यांनी ॲडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा करून गृह मंत्रालयानं ताबडतोब विधी व न्याय विभागानं मंत्रालयानं रात्रोतर उभा करून तारीख 23 घेतली फेब्रुवारी. का बरं? याला नेतृत्व म्हणतात का? याला मायबाप म्हणतात का? आणि आमच्याकडून कशी अपेक्षा करता तुम्ही काम तसं करा. आयुष्यात आम्ही तुम्हाला आरतुरं बोलणार नाही. आयुष्यात तुमचं आमचं काय शत्रुत्व आहे का? फडणवीस साहेबांचं आमचं शत्रुत्व आहे का? तुम्ही काम तसं करा. तुम्ही खुन्नस दाखवायले आणि मुंबईला निघालं बंदूक का टाकायला ती फुगे फोडायची. आताच गाडी येणारा जवळ आहे. आणि मी काय भेणारातला आहे का? मी जातीसाठी उभं आयुष्य अर्पण केलंय, माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही. सगळं कुटुंबाची राखरांगोळी केली. माझा समाज कुटुंब आहे. मी मरायला भेट असतो का? जेलला टाका नाही कुठं टाका, माघारी आलं तरी इतकीच सूर बरं आयुष्यभर. आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळत. तुम्हाला आणखीन बी सांगतो मी, संधी हातातून गेलेली नाही. सरकारला सगळं मायबाप म्हणून जनतेचं पाचवावं लागतं. एवढं मोठे पण अंगात लागतं आणि ते दाखवा. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. ते राजकीय बद्दल मी नाही बोलणार. उगाच आमच्या कोण बोलले म्हणून त्यांना जोडणार यातला मी नाही. किंवा भाजपचा तिकडून बोलला नाना पटोले साहेब असं म्हणत होते म्हणून भाजपचा म्हणला म्हणून मी यांना जोडणार, यात मी मोडत नाही. मी सगळ्या पक्षातल्या नेत्यांचा सुद्धा आदर करतो, पण मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला की सोडत नाही आणि सोडणार बी नाही. तुला काय करायचं तर कर, सोडणार बी नाही. फक्त आणखीन एकदा चान्स आहे, मराठ्यांच्या लाटा अंगावर घेऊ नका नाराजीची. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. तुमचं आमचं शत्रुत्व नाही. हीच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. आम्हाला आरक्षणापेक्षा काही नको. तुम्ही तुमचं पडा निवडून या वर धुऱ्या करा, आम्हाला काय देणं घेणं नाही. पण आरक्षण पाहिजे, नाही तर हॅशटॅग सुरू झालाय. धन्यवाद. उत्तर देतो भूतकाळातच पडतोय मी. कसं काय असं कसं काय? मग चांगले ते चांगले वाटतात. हो ना. अरे आडवणं विचारिता ते प्रश्न मला लगेच विचार करायला लावते. मी आता अचानक नाही जाणार म्हणजे तिथं सांगून गेलो ना, पण अचानक निघालो तरी तुमच्या समोर हे सांगायचंय मला. तो पर्याय आणखी खुला आहे का? कोणचा? नाही जाहीरच सांगतो ना, पण फसवीत नाही ना. मग तिथं पोलीस बांधव होते, मीडिया बांधव होता, सगळे होते ना. आणि जाहीर समाजाची बैठक होती, असं नाही ना जाणार.
ओके. चलो धन्यवाद. भाजप पोलीस आयुक्त बंदोबस्त लावण्यात आलेला. त्याचे काही वेगळे कारण असते, त्यात ज्यात माहीत नाही त्यात मी बोलत नाही. ज्यात मला माहीतच नाही ते का लावले, ते संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लावले असतील किंवा त्यांना काही माहिती आली असेल पोलीस बांधवांना, ते देवेंद्र फडणवीस कोण तिकडून लोक पाठवून गोळ्या घालीन म्हणून राहिले असतील संरक्षणाला. त्याचे अनेक अर्थ असू शकते, कारण पोलीस बांधवांची जबाबदारी जनतेचं रक्षण करणे, ते करत असतील. तुम्ही अचानक सागर भाजपचं जवळ येऊन असेल नाही, अचानक जात नाही मी. गद्दार नाही, पाठीत खंजीर खुपसून समोरच्याला फसवत. माझं कोणचंही काम तुम्ही 6 महिन्यात पत्रकार बंधूंनी बघितलंय जाहीर. आणि पुन्हा मी तेच सांगतो, देवेंद्र फडणवीस माझे शत्रू नाहीये, अजिबात नाही, भाजपतर्फे अजिबात नाही. फक्त त्यांनी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावी, आणि ते सरकार आहे, सरकारला भांडल्याशिवाय आम्हाला मिळत कसं. ते त्या पदावर नसतं, आम्ही कशाला बोलू त्यांना. त्याच्यामध्ये जरांगे पाटलांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात पण त्या दिवशी अचानकच निघालेली होती ना तुम्ही. तुम्ही कुठं सांगितलं होतं अचानक कुठले तुम्ही निघाले? कुठं? अंतरवाली. मुंबईला सागर. मग मी एकटाच चाललो होतो ना, मला एकट्याला अधिकार आहे ना. पण अचानक निघाले. अरे अचानक निघालो, पण मी एकटाच निघालो ना. आता म्हणले तुम्ही अचानक निघत नाही. अरे बाबा अचानक, अरे आता निघत नाही, पण सांगून निघलो तिथं मग मीडिया समोर. तुमचे प्रश्न जरा 2-3 दिवस वेगळेच यायला लागले. नाही, मात्र आता ही देखील एक प्रक्रियाच आहे, कारण की ही जे अधिसूचनेनंतर ज्या हरकती मागण्या आहेत त्या पूर्ण त्याचं निराकरण करणं, निपटारा करणं ही देखील एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पार करण्यासाठी किमान 6 महिने लागतील असं म्हटलं जातं. किती दिवस? 6 महिने त्यांचं म्हणणं. ते 1.5 वर्ष सांगायला पाहिजे. 6 महिने 1.5 वर्ष सांगायला पाहिजे. अहवाल येतो 2 महिन्यात. हा मागासवर्ग आयोगाचा. आणि नुसत्या हरकती इथं घ्यायला तुम्हाला सरकारच्या हातात आहे, हरकती बघायच्यात का नाही बघायच्यात, किती महत्व द्यायचं किती नाही द्यायचं. मराठ्यांची कशाला लाट अंगावर घेता, कशाला 6 महिने सांगता 12 महिने सांगता. अधिसूचना तुम्ही काढली, समाजाला द्या, ते 10% पण ओबीसी आरक्षणात घ्या. किती सोपी प्रक्रिया आहे, करायची नाही. 50% वर टाकायचं, मराठीचे वाटोळ करून टाकायचं. मागास सिद्ध झालं म्हणून एकीकडून सांगायचं, एकीकडून आमदार विरोधात बोलायला लावायचं. अरे नेत्याला बोललो, तुम्हाला नाही. आमदार मंत्र्यांना तुम्हाला नाही, तुमच्या नेत्याला बोललो, कारण ती राज्याचा प्रमुख आहे ना, आम्हाला अधिकार आहे त्याला बोलायला. त्याला घरी जाय म्हणा, काय बोलू आम्ही त्याला? जा घरी म्हणा त्याला, तुला बोलत नाही तर काहीच नाही. आम्ही तुला बोलत काय समज, राज्याचा मालक दिसतो म्हणून बोल नाही तुला. आणि दोन्ही दाबिले तू गलत माणसाला. तुम्हाला तुम्ही गलत माणसाला खेळलात आता. आतच टाकून त्याचं बघूच काय बघतो. माझ्या गोरगरीब जातींसाठी मागणी केली आणि आरक्षण मरायला सुद्धा तयार आहे, पण ओबीसी आरक्षणापासून आणि त्या सगळ्या स्वारीचा मला 1 इंच बी हटत नाही. मी मंडप काढतो. अरे इतके खालचे विचार गृहमंत्र्याचे, एवढी खुन्नस मराठ्यांविषयी, आणि मराठीचे आमदार तिकडून बोलते. अरे तुम्हाला बोलल्यावर मला बोला, तुम्हाला बोललो का? तुमच्या जातीसाठी लढतो, तुमच्या लेकरासाठी लढतोय मी. मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. काय वाईट मागणी केली मी? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी. तुमच्या पोराचं कल्याण होणार का त्याच्यात? त्या गोरगरीब मराठीचं वाटोळ करायचं काय? मराठ्याच्या आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला, खासदार सुद्धा फडफड करायला येत काही. 20-20 वर्ष झालेत मराठ्याच्या जीवावर निवडून येते, लय फडफड लावली का? हे गोरगरिबामुळे तुम्हाला हे दिवस येत, गाड्या घोड्या येतात. 1-2 खासदार तर लय उड्या हाणायला लागले सध्या. ह्या गोरगरिबांमुळे तुम्ही चटणी अन्न पाण्याला लागलेला. आणि आता बोलताय नेत्याच्या बाजूने. सांग ना नेत्याला जाऊन की मराठा मागास सिद्ध झालाय, पण ओबीसी आरक्षणात मराठ्याला घ्या. चला दिल्लीला सगळे मोदी साहेबाकडं घेते ते 200-250 लोक. आम्हाला नाही पाहिजे ते, फक्त मान्य करायचा विषय मी ते करावं म्हणून तुम्ही माझ्या विरोधात एवढं षडयंत्र रचलंय. याच्या अगोदरचं काय स्टेटमेंट आहे माहितीये का? मुद्दाम सांगतो पत्र. लोक समाज मालक आहे या महाराष्ट्राचा. हा, त्यांना बसविलंय म्हणून ते मालक नाहीत. 2 गोष्टी पाटील, तुम्ही म्हणताय समाजाची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. आता हॅशटॅग म्हणजे अनेक लोकांनी याचे अर्थ कळायला लागतात. मराठा समाज करणार नाही सगळ्याला माहिती. ते काय एका पक्षाची विरोध आहे का? मग म्हणता येतं स्वतःच्या न्यायासाठी समाज करायला लागला, पण समाज करणार नाही. मी सांगतो तुम्हाला आणखीन मी संधी, तुम्ही सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल. 100% शब्द आहे आपला. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल.
पण मराठ्या मात्र सगळ्या सोयऱ्यापासून ओबीसी आरक्षणापासून हटत नाही आणि मी जीवात जीव येतोवर मराठ्यांची गद्दारी करू शकत नाही. तुम्ही मला जेलला टाका, तुमचा अहवाल तर तयार होता आला म्हणते, म्हणजे चौकशीच्या आधीच कुठेही टाका. हा मनोज जरांगे कुठं बसायला तयार आहे, कुठं पण आणि कोणत्याला सामोरं जायला तयार आहे. कारण कुठंच 1 रुपयाचा सुद्धा लालची नाही आहे कुणाचाच. या आपण रिंगणात यायला तयार आहे. धन्यवाद. दादा पण लाट काय असती कळत. चला भाऊ, धन्यवाद. पटेल ते सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात की तुम्ही एकेरी भाषा वापरता, त्यांना रफ बोलता, त्यामुळे ते तुमच्यावरती आरोप टीका करतात. तर त्यानंतरही तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचाच वापर करत आहात. कुणाला एकेरी केली फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील, आणि आहो जाऊ बोलल्यावर ती सगळे सोयरीची अंमलबजावणी देणार आहेत का? हा? लगेच बोलणार. रोज आओ जाओ करतो तुम्हाला. खोटा ठोकून ठोलाय मोठा. आणि आहो जाओ आहो प्रामाणिक कसं मायबाप म्हणून काम करावं. पुन्हा आज या प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो. चला, तुमचं म्हणणंच येतो. तुम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी करा. तुमची आमची दुश्मनी नाही. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. शब्द आहे आपला. हेच मराठी डोक्यावर घेऊन नसते. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. केस मागे घेऊ म्हणले केसेस माघारी घ्या. हैदराबादचं गॅजेट घेऊ म्हणले ते घ्या. आणि विशेष शिंदे समितीची मुदत वाढवा. मराठी डोक्यावर घेऊन नसतील तुम्ही. आणि ते नुसतं मराठ्यासाठी नाही, सगळ्या सोयरा, सगळ्या जाती धर्मांसाठी, सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेणार आहेत. ज्यांचे सोयरे त्या आरक्षणात आले नाहीत त्यांच्यासाठी. आणि ते तुम्हीच केले. तुम्ही म्हणले सगळ्या जातीचा फायदा झाला पाहिजे. मी म्हणलं हो, झालाच पाहिजे. अंमलबजावणी काय अडचणी. उद्या सकाळपासून आवाजाव सुरू. हा, आणि आयुष्यभर आवाजाव बोलतो. मराठ्याला सांगतो यांना रोज आवाजाव बोलत जा, म्हणजे माना कापायचे नाही केसाने आपली. काय चूक करतो. काम तसं करा तुम्ही मायबाप, काम तसं करा. पण तुमच्या शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे. शिंदे साहेबांना आमची विनंती, तुम्ही स्वतः अंमलबजावण्याचा शब्द दिलेला आहे. मराठ्यांचा विश्वास तुमच्यावरचा आणखीनही ढळलेला नाही. तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. आणि शिंदे साहेबांकडून मराठ्यांना अपेक्षा आहे, तुम्ही अधिसूचनेची 100% अंमलबजावणी करणार. की तुम्ही राजकीय म्हणजे प्रवास सुरू करावा आणि अख्खा समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांनी जर डिमांड केली, याच्यात काही बदल होऊ शकतो भूमिकेत आरक्षणाच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर? जर तर काय परंतु समाज माझा मालक हे सत्य, परंतु मार्गच तो नाही माझा. म्हणजे मी काय नाही का ते लय उतळलं नाही की हेच पाहिजे तेच मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन. हे आंदोलन खरं गोरगरीब मराठ्यांचे लेकरं, कष्टकऱ्यांचे मराठ्यांचे पोरं मोठी झाले पाहिजे आणि त्यांच्यासाठी ही जीवघेणी झुंज सुरू. आणि हे आयुष्यभर माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत राहणार आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब उठत नाहीत मला, तोपर्यंत ही झुंज सुरूच राहणार. त्यांचा डाव जवळ यशस्वी होत नाही तोवर मी लढणार. ते यशस्वी करतील 100% त्यांचा डाव. ते माहेर आहेत डावं टाकण्यात आणि लोक गुंतवण्यात. ते 100% देवेंद्र फडणवीस गुंतवतील. कारण तशी प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. आमच्या शहागड परिसरातले काही मला फोन आले होते, म्हणजे प्रत्यक्ष येऊन सांगितलं काय नाही की 10-12 जण परवा सुद्धा मुंबईला नेले होते. बहुतेक त्यांचा अहवाल तयार होत आलाय वाटतं. मला गुंतवायचा अहवाल तयार होत आलाय वाटतं, म्हणजे चौकशीच्या आधीच चालू आहे. ठीक आहे, बघूयात. सुरू आहे आणि ही पुढची रणनीती असणार आहे असं म्हटलं जात आहे. काय सांगा? समाजाने हॅशटॅगच चालू आहे. बघूयात. एक प्रश्न आहे, मनोज जरांगेंचं बोलणं मराठा बांधवांना पटलेलं नाही. मला वाटतं की जरांगेने आता त्यांच्या मर्यादेत बोलावं. आम्ही त्यांचे खूप लाड केले, परंतु त्यांना वाटत होतं की आता मी महाराष्ट्राचा राजा झालो आहे, मी म्हणून तीच पूर्व दिशा, मी म्हणतोय तोच निर्णय घ्या, याला आरक्षण देऊ नका, तुमचा सत्यानाश करू, तुला संपवून टाकतो, मोदी कसे येतात तेच बघतो, असं सगळं त्यांचं चालू होतं. मोदींसह मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख केला जात होता. व्यासपीठावर अशा प्रकारची भाषा वापरली जाते का? मनोज जरांगे यांच्या डोक्यात हवा गेली आहे. मोठी गर्दी पाहून ती काहीही बोलू लागली आहे, परंतु लोकांनी आता त्यांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे, कारण ते मराठा आरक्षण सोडून राजकारणावर आले आहेत. तो लय महत्वाचा विषय. जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागासिद्ध असावं लागतं. आणि सरकार जर ठासून सांगतंय मराठा समाज मागासिद्ध आहे, तर मग 27% आत मराठा समाजाला ते 10% आरक्षण घ्या. त्याची कॅप वाढवा. तुम्हाला मोदी साहेबाकडे जायचं, कुंकड जायचं,
ते तुम्ही ठरवा. पण मी हे कोणासाठी सल्ला आहे माझा माहिती आहे ना, सल्ला बी नाही, सल्ला द्यायचं काही कामाचं नाही. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, जे माझ्या विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी, आणि मराठा समाजाला सुद्धा महत्वाचं सांगतो हे आता, जे माझ्या जातीकडून मी बोललोय आणि जे माझ्या जातीच्या माझ्या विरोधात बोलले ते आमदाराला मंत्र्याला तुम्ही मराठा बांधवांना सुद्धा सांगा, मराठा समाज आता मागास सिद्ध झाला 10%. मागास सिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. तर आता हे माझ्या विरोधात मराठ्यांचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीसकडे जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास सिद्ध झाला, हे 10% आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे, ओबीसी आरक्षणात घे. आणि ईसीबीसीच्या ज्या सगळ्या सवलती होते ह्या 10% राहू दे. आणि ईडब्ल्यू सुद्धा रद्द करायचं नाही, म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेता येईल. तुम्ही म्हणता 10% मान्य कर, मी ते 10% मान्य करतो, पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयऱ्यापासून 1 इंच लांब जाऊ शकत नाही. मान्यच करायचं नाही, मी 10% मी करायला तयार आहे, घ्या ते ओबीसी आरक्षणात. मागास सिद्ध झालं म्हणून सांगता 50%ची वर 10% ठोका पागल समजत हवाय. आणि म्हणतात माझ्या नेते कोण बोललो, काय आमदार आहेत तुम्ही, मराठ्यांचे मंत्री आहेत, स्वतःच्या लेकराचं वाटलं करायला लागला तर मराठ्यांचे तुम्ही स्वतः आहो. म्हणा की नेत्याला तुमच्या आता का तोंड बंद पडले का तुमचे? मला बोलायला जितके तुम्ही असे मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते, जस का तुमच्या जातीवर अन्याय केलाय. अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या, आणि तुम्ही नेते कोण बोलताय? तुमच्या पक्षाला नाव ठेवलं ना, जा तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे, त्याला म्हणा 10% ही ओबीसी आरक्षणात घे, घे ओबीसी आरक्षणात 27%. मागास सिद्ध झाली जात आता घे म्हणा. कुंकड काय बोलतो नुसता, पक्षाला बोलले माझ्या नेत्याला बोलले. अरे पण तुझ्या लेकरासाठी लढतोय, तुझ्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे आरक्षण मिळाल्यावर. तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार तो पक्षाचा नेता, तुला लय बोलायला लागलं ना तर ते आयुष्याचं कल्याण नाही करणार. मी माझा जीव जाळवतो इथं, जीव पाणाला लावलाय तुझे लेकर मोठे व्हावेत म्हणून. तुझ्या लेकराला पिढ्याना पारचं आरक्षण मिळणार आहे. चला तुमचं म्हणणंच आहे ना 10% मी स्वीकारायचं, ते ओबीसी आरक्षणात घ्या, मागास समाज सिद्ध झालाय. आणि त्याला ईसीबीसीच्या 13%च्या सगळ्या सवलती होत्या त्या लागू करा. आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा. आणि जे पाठीमागे ईसीबीसीतून ईएचबीसीतून आणि सारथीतून निवड झालेले पोरं जे सगळे घ्या. ओबीसी मोदी साहेब आले येऊन गेले, त्यांना मला चॅलेंज देऊ नका मला. हो, तुम्हाला गोडीनं जितकं हाताळता ना तितकं हाताळायचं, चॅलेंज नाही द्यायचं. तुम्ही एक तर गलत माणसाला भेटला, तुम्ही एक तर गलत माणसाला भेटला. आणि आम्ही हे कार्यक्रम विद्यार्थी आणि महाराष्ट्राची जनता डोळ्यासमोर ठेवून स्थगित केलेले आंदोलन. आम्हाला लेकरं कळतात, विद्यार्थी कळतात, सामाजिक कार्यक्रम कळतात, आम्हाला लग्नकार्य लोकांचे टेम्पो गुत्तील, माता मावल्या लेकरं गुत्तील, त्यामध्ये त्याचं भाने जाणे अशांतता आम्हाला पसरायची नाही. आणि काही लाड केले नाही. काय लाड केली? 30 दिवसात 40 दिवस घेऊन गेला तर आलात का आणखीन मागे? मला बोलायला लावू नका उगाच. चाललंय तर चालू द्या, गुतवायची तयारी आहे तुमची, त्याच्यावर फोकस राहू द्या तुमचा. कोण कोण गुत्तय ना त्याच्यात, किती मंत्री बी जाते गुत्तेत ना तेही कळेल. यासाठी लावायचे मी आनंदाने वाटलो, ते कळलं वेळेवरती. आणि मराठा समाज ते मागं नाही, काय म्हणणं नाही त्यांचं. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच सांगतो, जे मराठा समाजाच्या लेकरांच्या पिढ्यासाठी मी लढतोय, त्याच्यात मग राजकारणी मराठा पण आला, त्याच्यात नोकरदार मराठा आला, व्यावसायिक मराठा आला, शेतकरी मराठा आला, कष्टकरी मराठा आला, गोरगरीब मराठा आला, सगळ्यांसाठी लढतो. मग त्याच्यात राजकीय मराठा सुद्धा सगळ्या पक्षातला आला, सगळ्यांसाठी लढतोय. बरोबर लय लागलंय ना नेत्याला आणि पक्षाला बोललेलं. मी मराठ्यांच्या जे विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री यांना सांगतो, तुम्हाला लय लागलं ना मी बोललेलो, तुम्हाला पक्षाला बोललेलं आणि तुमच्या नेत्याला बोलायला लागलं. इथं मायबाप समाज आहे, त्या जातीसाठी तुम्हाला लागायला पाहिजे होतं का आपल्या नेत्याने 6 महिन्यापासून फसवणूक केली. तरी चला तुमचंच म्हणणं आहेच ना, तर तुम्हाला एक सांगतो ते मला करून दाखवा. तुम्ही मी तर सगळ्या सोयऱ्यापासून हटतच नाही, पण मी सांगतो ते करून दाखवा. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीर सांगतो तुम्हाला, ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं 27%च्या आत, तर ती जात मागास सिद्ध असायला. आत्ताच्या अधिवेशनात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध झाली. विधानसभेच्या पटलावर सांगितलं अधिवेशनाच्या आत्ता जी मागास सिद्ध होती जात तिला 50%च्या ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. जे नेत्याला लय लागलं ना
बोललेलं हे मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना, त्याच्या नेत्याला बोललेलं तर नेत्याकडे जा तुम्ही सगळेजण आणि त्यांना सांगा ते जे 10% आरक्षण आहे, जी ECBCचे सवलती होत्या ते ह्या 10% ऍड करा. एक याला 10% आरक्षण हे 50%च्या आत घ्या, 50%च्या आत घ्या OBC आरक्षणात. हे 10% आरक्षण तुम्ही म्हणता ना मी ते स्वीकारायचं, त्याला 50%च्या आत घ्या आणि ECBCच्या ज्या सवलती होत्या त्या लागू करा. तुमच्या नेत्याकडं तुम्ही जे आमदार मंत्री बोलताय ना, जा माझ्या मराठा समाजासाठी, त्यांना सांगा हे आरक्षण 50%च्या आत घ्या. 50%च्या वर कशामुळे मागाशी तर झाला ना आता मराठा समाज, मग हे आरक्षण दिलेलं 50%च्या वर का? जा तुमच्या नेत्याकडं, तुम्हाला मान्य करायचं ना मला ते 10%, तुम्ही 50%च्या आत म्हणजे OBC आरक्षणात मराठा समाज घ्या ते 10% आरक्षण, मी ते मान्य करतो, पण सगळ्या सोयऱ्यापासून हटत. 50%च्या वर गेलं तर केंद्राकडे जाईल, केंद्राच्या हातात तो विषय जाईल. राज्याच्या हातात मागास सिद्ध करणे आणि मागास सिद्ध केल्यानुसार 10% आरक्षण दिलं, ते OBC जाऊ शकत नाही. म्हणजे तुमची मागणी ते ऐकणार नाहीत आणि त्यांनाही ते घेता येणार नाही. पाणी घेता येणार. पटेल, टेक्निकली अशी अडचण आहे, तुम्ही म्हणताय OBC घ्या, SCBC द्या आणि EWS पण ठेवा आणि परत कुणबीच्या नोंदी सापडल्यात, असं कसं होईल? सत्ता आहे भाऊ, ते एका रात्रीत कोणाला कुंकड उचलून येतात. उदाहरण दिलं उद्योग लगेच मी भांबेरीत, मग हे लोक पाठक उचलून नेले, काय कारण न्यायचं? परत म्हणतात आवाज जावा बोला, त्याला काय बोला तुला आवाज जावं, काय केलं त्या लोकांनी? त्याचा काय गुण आहे? खून केला, जाळपोळ झाली तिथं, कापाकापे झाल्या, संचारबंदी लावली. आज 4था दिवस आहे, इतक्या दिवस संचारबंदी लावता येते का? आम्हाला काय ते कळत नाहीत का? घ्यायचे का अधिकारी ते रिंगणात आम्ही मग मान्य न्यायालयाच्या माध्यमातून, पण आम्हाला वाटलं नाही करायचं. एक तर नोकऱ्या भेटत नाही तिथे, इतकी अक्कल आम्हाला आहे. काय ते आम्हाला बी करतात ना, संचारबंदी का व्हावं लागतं. तर याचा अर्थ तुम्हाला अटक करतीलच असं होतं पाटील. मग त्या पोरांचं काय करता नव्हतं, घरी झोपले होते, त्यांनी काय केलं? त्यांचा वेगळा मुद्दा आहे, तुमचा वेगळा मुद्दा नाही, अजिबात नाही. शिवून ते एकच आहे, असंच करू शकतो ते. राज्याच उचलून नाही. बरं नेऊन सिल्लोडला काय केलं? राज्य उचललं, जालन्याला नेलं, जालन्याहून पैठणला आणलं. बघा आता हे आणलं, जालन्याहून पैठणला नेलं, पैठणून बिडकीनला आणलं, बिडकीहून संभाजीनगरला, संभाजीनगरहून कन्नडला, कन्नडहून भोकरदनला, भोकरदनहून पुन्हा संभाजीनगर, पुन्हा संभाजीनगरहून सिल्लोड. ही काय पद्धती? ही कोणचे आरोपी पळी नाही? आरोपी आहेत का ती? बरं आहेत तर हे कोणतं नाही? तिथं पोलीस स्टेशन नाहीत का जालन्याला? आणि ह्या आदली ओलांडल्या कसं काय तुम्ही? कोणाचीच ऑर्डर नसताना? मान्य न्यायालयाची ऑर्डर होती का त्यांच्याबद्दल की यांना ह्या पोलीस स्टेशनला चौकशाला न्या? इतक्या पोलीस हद्दीत यांची गुन्हेगारी वृत्ती आहे, तपासण्या करायला नेते का तिकडं? देवेंद्र फडणवीसनी काय अधिकारात नेले? जिल्हा बदलून आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दी बदलून का नेले? ही कोणची पावर आहे? ही कोणची पावर आहे? मराठी येडे नाहीत आता, मराठी पुरे शिकलेत. ही कोणची पावर आहे? अचानक वापरता येते, ही कोणची पावर आहे? तुमच्या हद्दीपुरतं ठीक आहे, तुमच्या जिल्ह्यापुरतं ठीक आहे, तुम्ही 3 जिल्हे बदलून नेत आहे. ते माणसं आरोपी बी नाहीये, न्यायालयाने चौकशीचे त्यांना ऑर्डर बी केलेलं नाही. त्यांच्याकडून काही जप्तीचे आदेश आहेत का? त्यांच्याकडून काही रिकव्हर करायचे का तुम्हाला? त्यांच्याकडे 120 बल लागू केलाय का? कोणत्या कटात घडले, कशात घडलेत ते? आम्हाला आकले नाहीत का? आम्हाला कळत नाही का? पण आम्हाला नाही जायचं तरी पण तुमच्या खिलाफ. नोकरीचा प्रश्न असतो, नोकऱ्या मिळत नाहीत आजकाल. कुठं नेऊन बसला तसं मला टाकणार. झाली चौकशी, गाठला याच्यात, दिला टाकून, मग कळण थांब. तुम्ही दवाखान्यात राग तुमचा संताप व्यक्त करा. कारण मी तसंच, मी काय वाईट केलं? गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठी होती, त्याचं राजकारणाचे होणार नाहीत का? सगळ्यात आधी फायदा हे उचलले ते साहेब. हे जरी आज फडफड करीत असले ना, सगळ्यात आधी हे OBC आरक्षणाचा फायदा उचलते. सगळ्यात आधी आम्हाला माहीत बी न व्हायचं, कारण सगळ्या योजनाची यादी यांजवळ इतकी लांब, घरातच चिटकिलेली. सगळ्या योजना मराठ्याच्या आधी एक खाते, खोटं बोलत नाहीये. सगळ्यात आधी लाभ हे उचलते. सगळा म्हणतो तुम्हाला, सामाजिक कोणचा असेल तेव्हा, राजकीय आमका तमका, सगळ्यात आधी उचलते. अरे थोडी तर भान ठेवा, जातीचं कल्याण होईल. बोललो तुमच्या पक्षाला, बोललो तुमच्या नेत्याला, बोललो तुमची जात तो मला मोठं करते, पण इकडे मतदान देऊन तिच्याकडून बी बोला ना. कारण मला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी
एवढं लागलं आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराचं. हेच मराठी भक्ती आहेत. महाजन साहेब मराठी शांत नाही झाले, बघायचेत का तुम्हाला शांत झालेत का नाही झालेत? मराठी ऐकतेत तुम्ही काय काय करायला लागला. यासाठी इकडे आणली मी शेतकऱ्याचं पोरगण माझ्याकडे काय आहे माझ्या जो आणि कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला चौकस झाल्यावर कळत कोणाचा पाठिंबा आहे, कोण कोण जातात मग मध्ये माझ्या संगच. तुम्हाला आता अहवाल बी तयार झाला जरूर तुमच्यावरती